हे साधं सोपं चॉकलेट आईस्क्रीम नाही बरं का. हे आहे चॉकलेट ब्राउनी आईस्क्रीम, ज्यामध्ये ना मध्ये-मध्ये ते ब्राउनीचे चंक्स येतात आणि चवीला खूप मस्त लागतं. आणि सगळं आपण घरीच केलंय बरं का. म्हणजे कुठलीही व्हिप क्रीम वापरायची गरज नाही, काही नाही. अगदी दुधापासून आणि ब्राउनी घरीच तयार करून आपण हे आईस्क्रीम करतो. नेहमीपेक्षा वेगळं आहे, एकदा जरूर करून बघा. त्यासाठी तुम्हाला फक्त या व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल चॉकलेट आईस्क्रीम करतोय, पण साधं नाही बरं का. चॉकलेट ब्राउनी आईस्क्रीम. खरं सांगतेय, चॉकलेट आईस्क्रीम ज्यांना ज्यांना आवडत नाही ना, त्यांना सुद्धा हे आईस्क्रीम आवडेल, इतकं चवीला भारी लागतं. मला चॉकलेट आईस्क्रीम आवडत नव्हतं, पण हे आईस्क्रीम मी खूप आवर्जून खाते आणि प्रत्येक वेळी हेच खाते. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आता चॉकलेट ब्राउनी आईस्क्रीम याच्यामध्ये 2 रेसिपीची नावं आहेत, चॉकलेट आईस्क्रीम आणि ब्राउनी. तर आपल्याला चॉकलेट पण करायचं आहे, ब्राउनी पण करायची आहे. स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा आपण करणार आहोत ब्राउनी. त्यासाठीचं साहित्य बघूया. ब्राउनी करायची आहे त्यासाठी आपण घेतलंय अर्धा कप डार्क चॉकलेट, अर्धा कप मैदा, पाव कप फ्रेश क्रीम, पाव कप पिठी साखर, 2 क्यूब बटर, 1 टेबलस्पून कोको पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा, पाव चमचा बेकिंग पावडर आणि किंचित मीठ. ब्राउनीचं साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. पहिल्यांदा करायची ब्राउनी. तर आपण हे डार्क चॉकलेट घेतलंय, हे आपण आधी कापून घेऊया. लक्षात घ्या, ब्राउनी करताय किंवा आईस्क्रीम करताय, जिथं जिथं बेकिंग आहे किंवा आईस्क्रीमचे प्रकार करायचे आहेत, जे जे पदार्थ आपण वापरतो ते रूम टेम्परेचरला असावेत. फ्रीजमधनं काढलेले गार पदार्थ वापरायचे नाहीत. तर आपण अर्धा कप चॉकलेट घेणार आहोत, त्याआधी आपण कट करून घेऊया. आता डार्क चॉकलेट घेताना तुम्हाला किती गोडपणा आवडतो त्याप्रमाणे तुम्ही पर्सेंटेज त्याचं कमी जास्त घेऊ शकता. म्हणजे पर्सेंटेज म्हणजे तुम्ही बाजारात गेलात तर डार्क चॉकलेटमध्ये पर्सेंटेजवर चॉकलेट मिळतं. समजा 60% म्हणजे त्याच्यामध्ये साखर कमी आणि 60% ते डार्क असतं. 70% म्हणजे जास्त कडू. त्यानंतर असं करत करत त्याचं जसं पर्सेंटेज वाढलं जातं तसं तसं साखर त्याच्यातली कमी होत जाते. हे मी घेतलेलं आहे, ते 60% डार्क चॉकलेट आहे. हे घ्या, बरोबर मोजून अर्धा कप चॉकलेट भरलं. आता इथं मी एक हीट प्रूफ काचेचा बोल घेतलाय. हीट प्रूफ असला पाहिजे बरं का, कारण आपण याला डबल बॉइलिंग मेथडने वितळवून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला याला गरम केल्यावर हा फुटला नाही पाहिजे. तुम्ही जर खात्रीने सांगू शकत नसाल किंवा खात्रीने तुम्हाला माहिती नाही आहे हा हीट प्रूफ आहे, सरळ स्टीलचं पातेलं किंवा स्टीलचं एखादं भांडं वापरायचं. आता हे मी एका बोलमध्ये काढलं. आता इकडे बघा, मी पाणी उकळत ठेवलंय. गॅस आपण बंद करूया. या उकळत्या पाण्यावर आपल्याला हा बोल ठेवायचा आहे. गॅस बंद करायचा, भांडं खाली उतरवून घ्यायचं आणि हे चॉकलेट आपल्याला याच्यात वितळवून घ्यायचं आहे. थोडा वेळ असंच ठेवलं की आपोआप ते वितळायला लागतं, मग याला हलवून घ्यायचं. याला म्हणतात डबल बॉइलिंग मेथड. तुम्हाला वाटलं की वितळत नाही आहे चॉकलेट, तर थोडा वेळ हे भांडं, या दोन्ही भांडी अशीच तुम्ही गरम करायला ठेवली आणि मग वितळवून घेतलं तरी चालेल. पण थोडा वेळ झालं की गॅस बंद करा. मग हे बघा, हे आपोआप वितळायला लागलंय. याला आता सतत हलवत चांगलं वितळवून घेऊया. आणखी एक टिप सांगते, हे चॉकलेट वितळवणं आपल्याला असं सोपं वाटतं, पण याच्यात तुम्ही जराही पाण्याचा स्पर्श केला ना, ते व्यवस्थित वितळलं जात नाही, त्याचे गोळे गोळे होतात. त्यामुळं कुठेही पाण्याचा स्पर्श नको. जो बाऊल आपण घेतो, जो स्पॅच्युला घेतो किंवा तुम्ही जो काही चमचा घेताय तो कोरडा पाहिजे, तुमचे हात पण कोरडे पाहिजेत. जर तिथं जरा जरी दूध किंवा पाणी लागलं, लिक्विड लागलं, तर ते चॉकलेट वितळणार नाही, त्याचे गोळे तयार होतील. आणि हे जे पाणी आहे, हा बोल वरच्यावर खालच्या पाण्यावर बसला पाहिजे. इतकंही बुडवू नका की पाणी सगळं वर जाईल. याला आता वितळवून घेते. चॉकलेट वितळवून घेतलंय. आपली एक स्टेप पूर्ण झाली. याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. आता आपल्याला करायचंय केकचं मिश्रण. त्यासाठी एक बोल घेतलाय, त्यामध्ये घेऊया बटर. हे बटर तुम्ही आत्ता वापरू शकता किंवा जेव्हा आपण चॉकलेट मेल्ट करतो त्यावेळी घालू शकता, जसं पाहिजे तसं. दोन्ही काय सगळं एकत्रच जाणार आहे. यासोबत यामध्ये घालूया पिठी साखर आणि फ्रेश क्रीम. हे सगळं चांगलं फेटून घेऊया. साखरेत काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या. बघा, खूप सोपी आहे ब्राउनी करायला. मी घरी बऱ्यापैकी नेहमी करते, कारण ना ब्राउनी मुलांना जास्त आवडते आणि कधी ब्राउनी पटकन शिजते पण, कारण पातळ थर असतो ना, म्हणून. मग केक वगैरे मुलं खायला मागितली की ही ब्राउनी करून द्यायची. एक आपण 2 मिनटं याला चांगलं फेटू. साखरेतल्या गुठळ्या मोडल्या की 2 मिनटं फेटून घ्यायचं. याला मी 2 मिनटं चांगलं फेटून घेतलं. सगळं छान एकजीव झालंय. आता यामध्ये घालूया वितळवून घेतलेलं चॉकलेट. चॉकलेट चांगलं मिक्स करून घेऊ.
चॉकलेट मिसळलं. आता यावर ठेवायची चाळणी. त्यामध्ये घालूया मैदा, कोको पावडर, खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर आणि किंचित मीठ. चाळून घेऊया याला. सगळं चाळून घेतलं. आता याला मिक्स करायचं. आणि हे घ्या, आपण याला छान मिक्स करून घेतलंय. ब्राउनीचं मिश्रण खूप पातळ नसतं, असं घट्टच ठेवतात बरं का. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, इथं मी मैदा वापरलाय. गव्हाचं पीठसुद्धा बिंदास वापरू शकता. अगदी याच चवीची, मी तर म्हणेन यापेक्षा भारी ब्राउनी होते. याला आपण मिक्स करून घेतलंय. आता याला बेक करायचं आहे. त्यासाठी इथं केक टीन घेतला आहे. त्याला मी बटर पेपर लावून घेतला आहे. तुम्ही नुसतं तूप वगैरे तेल लावून घेतलं तरी चालेल. यावर आपण हे मिश्रण काढूया. ब्राउनी मी थोडीशी पातळच पसरवली आहे, लवकर बेक व्हावी म्हणून. जास्त असं बारका डबा घेतला नाही. जास्त लहान डबा घेतला की उंची जास्त होते आणि मग केक बेक व्हायला वेळ लागतो. मिश्रण यावर आपण असं पसरून घेऊया. आणि ही ब्राउनी तुम्ही आईस्क्रीम करता त्याच्या आदल्या दिवशी बनवून ठेवली तरी पण चालेल, किंवा सकाळी ब्राउनी बनवा आणि रात्री आईस्क्रीम तयार करून एकत्र सेट करून फ्रीजरला लावून द्या, कसंही चालेल. झालं. एकदम असा पातळ थर लावला आहे. याला बेक करूया. तर बेक करण्यासाठी इथं मी एक मोठी कढईच घेतलेली आहे. त्यावर आपण असं स्टँड ठेवलं आहे आणि ही कढई मी साधारण 1-2 मिनिट आधी गरम करून घेतली. यावर आपण हा डबा ठेवायचा. लक्षात घ्या, जेव्हा आपण हा डबा याच्यात बेक करायला ठेवतो त्यावेळी कढई ऑलरेडी गरम पाहिजे, किंवा अवनमध्ये करताय तर अवन प्रीहीट करावा लागतो. यावर आपण हे झाकण ठेवू आणि याला बेक करू. बेक करताना गॅस एकदम कमी ठेवायचा आणि याला साधारण एक 10 ते 15 मिनटं बेक करायचं. तुम्ही जितका पातळ थर लावता तितकी ब्राउनी लवकर बेक होते. मी बराच पातळ थर लावला त्यामुळे 15 मिनटं जास्तीत जास्त लागतील. जाड असेल तर वेळ थोडा जास्त लागेल, पण गॅस कमीच ठेवायचा. याला बेक करूया. हे बेक होतंय तोपर्यंत आईस्क्रीमचा बेस तयार करू. तर आईस्क्रीमचा बेस करायचा आहे, त्यासाठीचं साहित्य बघूया. आईस्क्रीमच्या बेससाठी आपण घेतले 1 लिटर दूध. कपने म्हणाल तर 2.5 कप दूध आहे. त्याचबरोबर आपल्याला लागेल पाव कप मिल्क पावडर, अर्धा कप फ्रेश क्रीम, अर्धा कप साखर, 2 ते 3 टेबलस्पून कोको पावडर आणि थोडेसे चोको चिप्स. साहित्य बघितलं, लगेच आईस्क्रीमचा बेस करतो. तर इथं मी हे उकळून गार केलेलं दूध आहे. तुम्ही कच्चं दूध जरी घेतलं तरी चालणार आहे. आता मी काय करते, आपण ही जी मिल्क पावडर घेतली आहे यातलंच थोडंसं दूध या मिल्क पावडरमध्ये घालूया आणि याची स्लरी करूया. त्याचसोबत कोको पावडर घेतली आहे, त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं दूध घालून याची पेस्ट करू. पेस्ट म्हणजे स्लरी. आता दुधाचा गॅस चालू करूया आणि दुधाला उकळी आणू आणि या दोन्हीला चांगलं मिक्स करून याच्यातल्या गुठळ्या मोडून घेऊ. आणि हे दोन्ही पण मिसळून घेतलंय, गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. दुसरीकडे दुधाला उकळी आलेली आहे. याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. गॅस कमी करायचा आणि या उकळत्या दुधामध्ये हे दोन्हीही घालून घेऊ. चॉकलेटचं मिश्रण आणि मिल्क पावडरचं मिश्रण. असे स्पॅच्युले बरे पडतात असं छान पुसून बिसून घ्यायला. मी खास करून याच्यासाठी वापरते. त्याचबरोबर यामध्ये घालायची आहे साखर. साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल. आता गॅस आपण कमीच ठेवूया आणि याला 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला याला असं सारखं ढवळत राहायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आत्ता तुम्हाला दाखवते, हे असं पातळ आहे, पण जसं जसं चॉकलेट आणि मिल्क पावडर या दुधामध्ये शिजत जाईल तसं तसं याला छान घट्टपणा यायला सुरुवात होईल. त्यामुळे आता काय करूया, गॅस कमीच ठेवू. याला सतत हलवत 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊ. 6 ते 7 मिनिटं आपण याला शिजवून घेतलं. हे बघा, असं मस्त चॉकलेटी आणि थोडं घट्ट झालेलं आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लॉर. तर कॉर्नफ्लॉर मी अगदी 2 चमचे घेतलेलं आहे. थोडं पाणी घालू, किंवा तुम्ही जर दूध ठेवलं असेल तर दूध घालायचं. याच्यातल्या गुठळ्या मोडायच्या. जास्त पण कॉर्नफ्लॉर घालू नका, नाहीतर खूप घट्ट होईल. आणि हे कॉर्नफ्लॉर यामध्ये घालायचं. कॉर्नफ्लॉर शेवटी घालायचं, म्हणजे मग खूप जास्त दाटसर होणार नाही. आता गॅस कमीच ठेवूया आणि याला आणखी एक 5 मिनिटं मंद आचेवर शिजवूया, म्हणजे कॉर्नफ्लॉर पण शिजलं जाईल आणि या दुधाला कॉर्नफ्लॉरमुळं छान दाटसरपणा येईल. आणि हे बघा, कॉर्नफ्लॉर घातलं की लगेच मिश्रण कसं दाट व्हायला सुरुवात झाली. फार नाही, आणखी एक 3-4 मिनटं शिजवूया. कॉर्नफ्लोअर घातलं आणि फक्त 3 ते 4 मिनटं उकळलं. हे बघा, हे असं घट्ट झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. आपला आईस्क्रीमचा बेस आपण करून घेतला आहे. फक्त आता याच्यात फ्रेश क्रीम घालायची बाकी आहे, पण ती आपण हा बेस गार झाला की मग घालणार आहोत. याला पूर्ण गार करूया आणि ब्राउनीकडे बघूयात उघडून ब्राउनी काय म्हणते. टूथपिक रोवून बघायची.
ब्राउनी आपली सेट झाली आहे. थोडी थोडी अजून व्हायची बाकी आहे. एक 2 मिनिटांनी तयार होईल. 2 मिनटं असंच ठेवूया. केक, ब्राउनी असे किंवा ढोकळा करतोय त्यावेळी सुरुवातीचे 10 मिनिटं उघडून बघायचं नाही. एक 10 मिनिटं झालेली आहेत, आणखी 5 मिनिटं लागतील. तर आता 5 मिनिटं झालेली आहेत, ब्राउनी झाली आहे. बघूया, टूथपिक याच्यात घालून बघू. हे बघा, छान ओली होत नाही आहे, पण याला फक्त असा डार्क रंग येतो, याचा अर्थ हे झालेलं आहे. गॅस बंद करायचा, याला बाहेर काढू आणि पूर्ण गार करू. आपला बेस पण गार करायला ठेवायचा, ब्राउनी गार करायला ठेवायची आणि मग आईस्क्रीम सेट कसं करायचं ते बघूया. हे घ्या, साधारण 1 तासाभराने आपला हा आईस्क्रीमचा बेस पूर्ण गार झालेला आहे आणि त्याचबरोबर आपली ब्राउनी पण पूर्ण गार झाली. रंग कसला मस्त आला ना, छान झाली आहे ब्राउनी. थोडासा फिकट, थोडा इकडं तिकडं होऊ शकतो. ब्राउनी तयार आहे, आईस्क्रीमचा बेस तयार आहे. आता याला आपण सेट कसं करायचं ते बघू, पण त्याआधी आपल्याला यामध्ये घालायची फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम घालू आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्ही हवं तर याला मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी चालेल, पण हाताने पण चांगली मिसळली जाते. फ्रेश क्रीम आपण या बेसमध्ये चांगली मिक्स करून घेतली. हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी हवी, म्हणजे आईस्क्रीम पण मस्त दाटसर क्रीमी होतं, असं क्रिस्टलाइज होत नाही. कारण आपण छान याला शिजवून घेतो ना, मग पाणी पूर्ण आटतं आणि आईस्क्रीममध्ये बर्फाचे कण होण्याची शक्यता उरत नाही. आता ही सगळी ब्राउनी आपण याच्यात घालणार नाही. मी फक्त काय करते, याचा एक छोटासा तुकडा काढते आणि तो याच्यामध्ये चुरून घालते. साधारण एक अर्ध्याला थोडी कमी ब्राउनी. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त पण घालू शकता. ब्राउनी याच्यामध्ये आपण थोडीशी चुरा करून घालूया. फार पण एकदम बारीक चुरा करायचा नाही. तुम्हाला पाहिजे तर याचे असे मोठे मोठे तुकडे करून घातले तरी चालेल. ब्राउनी घालण्याचे फायदे काय आहेत माहिती का? ब्राउनी घातली की नाही याच्यात, तर आईस्क्रीम ना खूप मस्त क्रीमी जास्त लागतं, कारण त्याच्यामध्ये हे असं आपण शिजवून घेतलेला केक असतो ना, त्यामुळं. याला आपण मिक्स करूया. यामध्ये मी थोडेसे चोको चिप्स घालते. मिसळायचं आणि याला सेट करायला ठेवायचं. झालं. आता मी हा डबा घेतला आहे, यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया. याला सेट करून घेतलं आहे. परत थोडेसे चोको चिप्स घालूया, म्हणजे असं छान दिसतं वरून दिसताना. बरं, आता याला आपण क्लिंग रॅपने कव्हर करूया. हे सेट करून घेतलं आहे, क्लिंग रॅपने कव्हर करायचं, म्हणजे याच्यावर क्रिस्टल जमा होत नाहीत. असं आतमध्ये तुम्ही याला जस्ट टच करून ठेवलं तरी चालतं. याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. क्लिंग रॅप नसेल तर तुम्ही बटर पेपर लावू शकता किंवा जस्ट वरच्यावर ॲल्युमिनियम फॉईल लावू शकता. जे असेल ते लावा. नसेल तर असंच झाकलं तरी चालेल, फक्त डबा घट्ट झाकण असा बसणारा असावा, एअरटाईट असावा. हे आपण सेट केलं आहे. याला रात्रभर डीप फ्रीझरमध्ये, म्हणजे जिथं बर्फ जमा करतो तिथं ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी खायला घ्यायचं. आता आपण ठेवूया, दुसऱ्या दिवशी मग बघूया कसं होतं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूयात आपलं आईस्क्रीम काय म्हणतं आहे. मी उघडून बघितलेलं आहे. मी काय घरामध्ये मुलांनी 4 ते 5 वेळा तरी उघडून बघितलेलं, आणि त्यामुळे बघा थोडेसे आईस क्रिस्टल याच्यात पडलेले आहेत. काय ना, ते व्यवस्थित असं टाईट बंद असेल, अजिबात आईस क्रिस्टल जमा होत नाहीत. पण घरात मुलं आहेत, मुलांपेक्षा जास्त मलाच एक्साइटमेंट असते की कसं सेट झालं आहे. तर हे बघा, आपलं आईस्क्रीम अगदी मस्त सेट झालं आहे. बाहेर काढून मी एक 5 मिनिटं ठेवलं होतं, म्हणजे काय ना, आपल्याला व्यवस्थित ते स्कूप करता येतं, कारण काढल्या काढल्या थोडं घट्ट असतं ना, म्हणून. तर आता आपलं आईस्क्रीम असं दिसतंय, मस्त झालं आहे, रंगही छान आला आहे. काढून घेऊया. आता माझ्याकडे हा आईस्क्रीमचा स्कूप आहे, याने आपल्याला काढायचं. काय करायचं, थोडंसं याला पाण्यात बुडवायचं आणि खरडून असं काढून घ्यायचं. तुमच्याकडे तो नसेल तर सरळ तुम्ही आईस्क्रीम असं कडेने थोडंसं सैल होतं, सुरीने काढा, त्याला चाकूने कापून असं घेतलं, तुकडे तुकडे केले तरी चालतात, किंवा अगदीच तसं काही नको आहे तर सरळ चमच्याने वगैरे खरडून घेतलं तरी चालतं. फक्त फ्रीझरमधनं काढल्यानंतर एक 5 मिनिटं ठेवायचं बाहेर आणि मग लगेच आईस्क्रीम काढायला घ्यायचं. काढून घेऊया. तर स्कूप पाण्यामध्ये बुडवूया आणि आईस्क्रीम काढून घेऊ. तर अशा प्रकारे आपण इथं चॉकलेट ब्राउनी आईस्क्रीम तयार केलं. आईस्क्रीम आत्ता इथं दिसत नाही आहे, कारण ते घरी पाठवलं आहे. इकडे फ्रीज नाही आहे ना, त्यामुळे ते फक्त मस्त छान फोटो बिटो काढले, तुमच्यासमोर दाखवलं की ते कसं तयार होतं, आणि घरी मुलांसाठी पाठवून दिलेलं आहे. थोडा वेळ परत डीप फ्रीझरला ठेवावं लागेल, कारण बराच वेळ बाहेर होतं ना, आता खूप उन्हाळा आहे. थोडा वेळ परत ठेवून द्यायचं आणि मग आपण खायला घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण हे चॉकलेट ब्राउनी आईस्क्रीम तयार केलं. इथं जी ब्राउनी आहे ती तुम्ही समजा रेडीमेड बाजारातनं विकत आणली तरी चालेल,
किंवा तुम्हाला जर ब्राउनी आईस्क्रीम करायचं नाही आहे, फक्त चॉकलेटचा बेसच तुम्ही डब्यामध्ये काढून सेट करून ठेवायला, फ्रीजमध्ये सेट करून ठेवला तरी चालणार आहे. किंवा तुम्हाला असं करायचं आहे तर वेगळं करा. पण ब्राउनी घातल्यामुळे काय होतं ना, त्या आईस्क्रीमला एक चांगला थिकनेस येतो. शिवाय मस्त असं क्रीमीनेस येतो. मध्ये-मध्ये ते चंक्स चवीला खूप मस्त लागतात. मला चॉकलेट आईस्क्रीम आवडत नाही, पण मला ब्राउनी आईस्क्रीम खाल्ल्यापासून आता हे खूप आवडतं. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. मार्केटमध्ये मिळतं त्यापेक्षा भारी आईस्क्रीम घरीच करू शकाल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.